थांबवली तरी चालेल या षटका करता. आणि टॉस साठी सुद्धा या तांडली पाडा आणि थळ्याचा पाडा. आई गाव देवी तांडली पाडा आणि थळ्याचा पाडा टॉस साठी सुद्धा या. दोन मिनिटं फक्त आपण मॅच थांबूया, कारण आपल्या ज्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आहे उद्या कदाचित येणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठका असल्या कारणानं माझे आमदार साहेब आपल्याला मिळू शकत नाही. वेळ निश्चितच काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यांचे बंधू संदीपजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आमदार साहेबांचा. याआधी पहिला आपण टॉस करूया. थळ्याचा पाडा आणि तांडली पाडा टॉस साठी. तांडली पाडा टीमचे कॅप्टन आलेत. थळ्याचा पाडा टीमचे कॅप्टन या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. थळ्याचा पाडा टीम कॅप्टन. कॅप्टन थोड्या वेळाने येतील. तत्पूर्वी आपण या स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आमच्या सोबत आहात ज्यांच्या नेतृत्वाने सर्वजण प्रेरित झाले, ज्यांच्या कर्तृत्वाने सर्वजण प्रेरित झाले. मनापासून आमची इच्छा आहे की खरोखरच त्यांची छाप त्यांनी या परिसरामध्ये सोडलंय. असे लाडके आमदार माझे आमदार राजेश पाटील साहेबांकडून या स्पर्धेसंदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया, कारण एक शानदार आयोजन आहे आई एकविरा बेलवाडी या टीमने केलेलं. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आई एकविरा बेलवाडी यांच्याकडून ह्या 5 रुपये या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या प्रसंगी उपस्थित या गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य, माझे मित्र आदरणीय बबन नामकुडा, तसेच या गावचे सुपुत्र माजी सरपंच आमचे बाळाराम परेड, या गावचे पोलीस पाटील माझे बंधू संदीप पाटील, निलेश नामकुडा, ज्यांनी हा चषक आयोजित केला आहे असे निलेश भोईर, गुरु गडगे, त्यांचे सगळे सहकारी. खरं म्हणजे मी प्रथम बबन आणि या 5 रुपयाच्या संपूर्ण युवकांचं आणि क्रिकेट प्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढं भव्य स्वरूपाचं ग्राउंड इथे अतिशय कष्टाने उभं केलेलं आहे. आणि मला ज्ञात आहे, कारण ह्या जागा, ही जी जागा, ह्या जागेच्या बद्दल अगदी पूर्वीपासून मला इथे कल्पना, इथे झाडी होती, खड्डे होते, अनेक काही लोकांचे मागण्या जागेच्या बाबतीमध्ये जरी असल्या तर या सगळ्यांना अगदी कन्व्हिन्स करून त्यांच्याशी बोलून असं भव्य दिव्य असं ग्राउंड ह्या परिसरामध्ये नाही मिळत आणि कायमस्वरूपी इथे तयार केलं. म्हणून त्या संपूर्ण तुमच्या 5 रुपयाच्या संपूर्ण नागरिकांचं पण त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. की आपण हा रस्ता बघतो, हा झाला सार्वजनिक विकासाचा रस्ता, परंतु विकास हा फक्त रस्ते, पुलं बांधून की इमारती बांधून का पाण्याची सुविधा ह्या करून होत नसतोय. तर हा जो सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर खेळ हा अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या खेळाच्या माध्यमातून युवकांचा विकास होत असतो. शारीरिक विकास म्हणा, त्यांचं कौशल्याचा विकास, म्हणजे क्रिकेट हे जे खेळ खेळतात किंवा त्याच्यामध्ये अजून काही स्पर्धा, याच्यामध्ये भविष्यामध्ये कबड्डी म्हणा किंवा इतर वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा सुद्धा होऊ शकतात, पण त्याच्याकडे ग्राउंड असणं महत्वाचं होतं. ते तुम्ही इथे तयार केलेलं आहे. आणि आज इथे बघतोय आपण की ही वास्तू तयार करत असताना आज इथे खूप आदिवासी समाजाच्या मॅचेस इथे होतात. त्याने चांगलं व्यासपीठ ग्राउंड तयार झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मगाशी बोलले की पूर्वी आदिवासी समाजा बाबतीमध्ये दुराग्रह वेगळा होता. आदिवासी समाज मागे आहे,
त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाही, कामधंदे नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसायची. परंतु आज सुदैवाने या सगळ्या भागामध्ये इंडस्ट्री आली, रोजगार उपलब्ध चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक, मुलं असतील, मुली असतील, महिला, पुरुष हे चांगले पैसे कमवायला लागले, रोजगार त्यांना त्यावर झालेला आहे. परंतु हे सगळं करत असताना शेवटी प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी एक स्पिरिट असते, काहीतरी त्याचं स्किल असते, जसं ह्या क्रिकेटमध्ये आहे. आणि असे अनेक खेळाडू तयार झाले. मगाशी तुम्ही सांगत असताना गावट तुम्ही की एखादा IPL मध्ये खेळाडू खेळेल असं याच्यातून स्वप्न आपण पाहूया, जेणेकरून ह्या परिसरातील एखादा आदिवासी समाजाचा मुलगा लेदर क्रिकेट खेळून तो जर IPL मध्ये गेला, तो एक ह्या क्रिकेटचा फार मोठा एक उत्क्रांती म्हणावी लागेल. आणि आपण पाहतोय की जे टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगलं ICL सारखं ज्या स्पर्धा सुरू, ISL ना, ISPL इंडियन सुपर प्रीमियर लीग, ज्या टेनिसच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा मोठे सेलिब्रिटी आले. सचिन तेंडुलकर आला, अक्षय कुमार आले, अजून हिरो आले, अजून काही इंडस्ट्रीचे लोक आले. म्हणजे ह्याला सुद्धा एक चालना मिळायला लागली. आणि आनंदाची गोष्ट अशी की धानूचा एक जाधव म्हणून पोरगा आहे, तो आदिवासी समाजाचा आहे, विश्वनाथ जाधव. तो दुबईला खेळतो जाऊन. एकदा मी आमदार असताना बोईसरला टुर्नामेंट होती, जनरल होती, म्हणजे असं समाजाची नव्हती, परंतु त्या टीम मध्ये एका खेळत होता आणि त्याला एवढी बक्षिसं मिळाली, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, असे बरेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, तर टेम्पो भरला त्याचा बक्षिसांचा. फ्रीज मिळाला, टीव्ही मिळाली, बाईक मिळाली, छोट्या छोट्या अशा अजून ते कुकर वगैरे, टेम्पो अक्षरशः टेम्पो भरला. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये त्याने काही ना काही प्रावीण्य मिळून बक्षीस मिळवलं. तर तो क्षण बघताना माझे डोळे भारावले की आपण ज्या समाजामध्ये जन्माला, मी स्वतः आदिवासी, सगळ्यांना माहिती आहे, परंतु आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळायचो त्याचं भविष्य हा विषय नव्हता, एक आवड म्हणून आम्ही खेळायचो. परंतु आम्ही आवड जोपासत असताना आता जी तरुण मुलं खेळतात त्यांना सुद्धा आम्ही प्रयत्न करतो काही मदत करण्याचा, प्रोत्साहन देण्याचा, आणि त्या अनुषंगाने खेळतात. माझ्या सोबत खेळणारे खेळाडू आहेत तिथे. जेव्हा मी लहानपणी क्रिकेट खेळायचो ना, त्याच्यामध्ये हा गुण आहे. माझ्या सोबत क्रिकेट खेळलाय तो विकास आहे, आमचा दिलीप आहे, असे बरेचसे आहेत खेळाडू का ते अजून क्रिकेट खेळतात. म्हणजे क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ना, हे खूप अविस्मरणीय आहे. त्याच्यामुळे त्या अशा खेळाडूंना हॅट्स ऑफ आहे, याने क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे. तर म्हणून मुलांना एकच सांगेन की क्रिकेट खेळत असताना तुम्ही आनंद आहे साजरा करा, खेळा, चांगलं प्रावीण्य मिळवा, असा आमचा आशीर्वाद सदैव तुम्हाला. परंतु हे सगळं करत असताना कुटुंब पहिलं आहे. कुटुंबाची जबाबदारी सोडू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा. हेल्मेट घाला. बऱ्याच ठिकाणी बघतो आपण 3-3 सीट जातो, नका करू. कायदे खूप कडक झालेत. अनेक आपण बघतोय, मला रोज फोन येतात, एखाद्याला पकडलं, त्याचं ऑनलाईन केलं, त्याला 5,000 फाईन भरतात. आता तुम्ही सांगा 5 फाईन भरला तर कमवायला किती महिना जातो आपला, ते पण उरत नाही आपल्याला. जमा पण जी वर्ष जमा करतो एका दिवसात घालवतो. ते 200-500 वाले हेल्मेट ते घाला, PUC करा, लायसन करा, किती खर्च येतो त्याला. तर ह्या गोष्टी आपण जरूर पाळावं, एवढं मी आवर्जून आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा क्रिकेटला माझी शुभेच्छा देतो आणि ते खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलवलं, सन्मानित करतात, त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या ठिकाणी चांगलं कानमंत्र सुद्धा आपल्याला दिलं सर्वांनाच आणि चांगली माहिती देत असतानाच म्हणूनच आपण या ठिकाणी आपल्या या लाडक्या माजी आमदार राजेंद्र पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. बाबन नामकुडा साहेबांना विनंती करतोय, जे सदस्य, माजी सदस्य ग्रामपंचायतीचे आणि खूप चांगले कार्यकर्ते, त्यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह, कारण ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय ते माजी आमदार राजेजी रघुनाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. साहेब, हा स्वागत आणि सन्मान आहे तुमच्या नेतृत्वाचा, सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, सन्मान आहे तुमच्या वक्तृत्वाचा, आजपर्यंत केलेल्या कामांचा. लाख लाख धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालाय. चला आपण टॉस करूया आणि नंतर आपण मॅच कडे वळणार आहोत. थळाचा पाडा टीम इथे उशिराने दाखवलं होईल मला वाटतं. आपण टॉस नंतर करूया. सध्या शुभेच्छा दिलेत दोन्ही टीमला, तांडलीपाडा टीमला सुद्धा शुभेच्छा दिलेत. तर आपण जिथून थांबलेलं तिथून आता पुढे जातोय. आमदार साहेबांना
दुसरीकडे सुद्धा कामं आहेत, त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये ते कदाचित या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, कामानिमित्ताने ते बाहेर असेल. जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न आतापर्यंत सोडवण्याचं काम त्यांनी खरोखरच केले आणि मनापासून आणि सच्चा काम करणारा कार्यकर्ता कधीच मरत नसतो असे व्यक्तिमत्व आज आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या कार्याची दखल नेहमीच जनता घेत असते. तुम्ही बघू शकतायत उद्याच्या दिवसामध्ये आदरणीय संदीप रघुनाथ पाटील साहेबांना सुद्धा बघणार आहात, जे पोलीस पाटील आहेत या विभागाचे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांना पण बघतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय सन्मान्य प्रणयजी कासार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. प्रणयजी कासार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आता मॅच आपण सुरू करूया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आपण कुठे थांबलो होतो ही माहिती आम्ही देतोय आता. 32 धाबा, कारण ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा होती त्यांचं मनोगत, त्यांच्याकडून माहिती घेणं आणि अशा व्यक्तीचा सन्मान करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य आहे. इथे तुम्ही बघतायत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय सन्मान्य प्रणयजी कासार साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. वेलकम 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 सर. मॅच सुरू झालाय. माय माऊली दारशेत संघाकरता आता शेवटचे 6 बॉल. हो, लेग ब्रेक चा मारा केलाय, कारण इथे आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीमचा साईनाथ पागी. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय. धाबा काय मिळत नाही. दबाव दडपण आता वाढलाय आणि इथे विकेट मिळाली. विकेटचं पतन झालंय. गॉन. पवन केनेची बॅटिंग लाईक वा. कॅमेरामॅन सुद्धा ही संपूर्ण छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. तारीफ करेन मी किंग ब्रदर्स लाईव्हची. किंग ब्रदर्स क्रिएशन गणेश पुरी, अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. प्रणयजी आपल्या मनापासून धन्यवाद आम्ही मानतोय. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात. थँक्यू. ओळीया मॅच कडे आता काय घडलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 35.